नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण मुगाच्या डाळीपासून छान असे पौष्टिक लाडू तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी मुगाची डाळ घेतली आहे, तर ही मुगाची डाळ आता आपल्याला मोजून घ्यायची आहे। 2 वाट्या मुगाची डाळ मी येथे लाडू बनवण्यासाठी घेतली आहे। ही डाळ दळून न आणता भिजवूनच याचे लाडू आपल्याला तयार करायचे आहेत। तर आता 2 ते 3 पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही डाळ धुतल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी घालायचे आहे आणि 2 तास भिजवून ठेवायची आहे। मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे झाकण ठेवू आणि 2 तास ही डाळ भिजू देऊ। आता तुम्ही पाहू शकता 2 तासानंतर डाळ अगदी छान भिजली आहे। आता 2 तासानंतर यातलं पाणी काढून टाकू आणि ही डाळ चाळणीमध्ये निथळायला ठेवून देऊ। डाळ आता चांगली निथळून झाली आहे। ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि पाणी न घालता जाडसर अशी वाटून घेऊ। जास्त बारीक पण करायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। यामध्ये एखाद दुसरी डाळ अख्खी राहिली तरी चालेल, पण हे पाणी न घालताच वाटून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी न घालता अशा प्रकारे ही डाळ वाटून घेतलेली आहे। ही डाळ आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ। अशीच आता सर्व डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। सगळी डाळ इथे मी आता बारीक करून घेतलेली आहे। आता या पिठाचे आपण भजी तयार करून घेणार आहोत। यासाठी इथे मी आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातले आहे। हे तेल आता चांगले कडकडीत तापले आहे, तर त्यामध्ये आपल्याला या पिठाचे भजी सोडायचे आहेत। भजी सोडताना आपल्याला फार मोठे भजी सोडायचे नाहीये, छोटे छोटे भजी सोडायचे आहेत। हे भजी तळल्यानंतर खूप मोठे होतात, म्हणून सोडतानाच आपण छोटे छोटे भजी सोडायचे आहेत। जास्त मोठे भजी सोडले तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते, म्हणून छोट्या आकारातीलच भजी तळायला इथे घालायचे आहेत। छोटे छोटे भजी सोडून कुरकुरीत होईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता भजी सोडताना छोट्या आकारातला भजी सोडला होता, पण तळून झाल्यानंतर हा भजी किती मोठा फुलला आहे। भजीचा कलर न बदलता भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता हे भजी तळून झाले आहेत, ते काढून घेऊ। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी भजी इथे तळून घेतले आहेत। भजी आता तळून झाले आहेत, ते आपण बाहेर काढून घेऊ। भजी तळण्यासाठी जाड बुडाच्या पसरट कढईचाच वापर करायचा आहे, जेणेकरून एका वेळेला जास्त भजी याच्यामध्ये तळले जातील। तर भजीची दुसरी बॅच सुद्धा तळून झाली आहे। भजी तळताना तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तर हे लाडू चवीला जास्त छान लागतात। आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व भजी तळून घ्यायचे आहेत। भजी तळताना आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायचे आहेत। भजी थंड झाले आहेत, ते आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ। येथे मी मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये हे भजी बारीक करून घ्यायचे आहेत। तर आता झाकण लावू आणि हे भजी बारीक करून घेऊ। फार बारीकही आपल्याला वाटून घ्यायचे नाहीत, तर रवाळ असे वाटून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता जाडसर ठेवलेले आहे, फार बारीक केलेले नाहीत। तर आता हे एका ताटामध्ये ओतून घेऊ आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे उरलेले सर्व भजी बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता रवाळ पीठ येथे तयार झाले आहे। यालाच तुम्ही छोटी बुंदी म्हणू शकता किंवा मोतीचूर असेही म्हणू शकता। याचे छान असे लाडू तयार होतात आणि हे लाडू खूप पौष्टिकही असतात। कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतले आहे। त्यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला हा भजीचा रवा टाकायचा आहे आणि हे 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे।
तुपामध्ये हा रवा भाजून घेतल्यामुळे या लाडूची चव आणखीनच छान लागते. तर इथे मी 2 चमचे तुपामध्येच हे लाडू बनवणार आहे. तर आता छान असा रवा इथे भाजून तयार झाला आहे. तर आता आपण पाक तयार करून घेऊ. गॅसवर आता जाड बुडाचे पातेले ठेवले आहे. ज्या वाटीने मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने 2 वाट्या साखर इथे घेतली आहे आणि ह्याच वाटीने 1 वाटी पाणी पाकासाठी घेतले आहे. आता ही साखर आपल्याला सारखी ढवळत राहायची आहे आणि एक तारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पाक उकळल्यानंतर दर मिनिटाला आपल्याला पाक तपासून पाहायचा आहे. हा पाक एकतारी झाला आहे किंवा कसे. अजून आपला पाक एकतारी झालेला नाही, त्यामुळे अजून थोडा वेळ आपण हे गॅसवर ठेवून देऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे. उलथण्याचा शेवटचा थेंब एका प्लेटमध्ये घेतला आहे आणि ही प्लेट वाकडी केल्यानंतर हा थेंब घसरून खाली येत नाही, याचा अर्थ आपला पाक तयार झाला आहे. या स्टेजला पाकामध्ये घालायच्या आहे केशरच्या काही काड्या आणि 1 टीस्पून विलायची पावडर. आता हे पातेले गॅसवरून खाली उतरून घेतले आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मुगाच्या डाळीचा रवा. थोडा थोडा हा रवा टाकायचा आहे आणि पाकामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. पाकात घातल्यानंतर आपले लाडूचे मिश्रण हे पहा असे तयार झाले आहे. यावर आता झाकण ठेवू आणि 4 ते 5 मिनिटे हे मिश्रण मुरू देऊ. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपले थोडेसे घट्ट झाले आहे आणि कोरडे झाले आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर एका पसरट परातीमध्ये हे मिश्रण आता आपण ओतून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ. थंड झालं की हे मिश्रण मोकळं होतं आणि लाडूसुद्धा आपले पटकन तयार होतात. आता तुम्ही इथे पाहू शकता लाडूचं मिश्रण थंड झाल्यानंतर किती छान असं तयार झाले. मोकळं मोकळं झाले, कोरडे झाले. आता आपण याचे लाडू वळून घेऊ. तुम्हाला हवे तेवढे लहान मोठ्या आकाराचे लाडू तुम्ही बनवून घेऊ शकता. त्यानुसार लागेल तेवढे मिश्रण हातात घेऊन तुम्ही छान असा लाडू वळून घ्या. त्यावर बदाम, काजू, पिस्ते यांनी सजवू शकता आणि छान असा लाडू तयार करू शकता. मी येथे मगज बी लावून लाडू सजवून घेतला आहे. आता इथे छान असा आपला लाडू वळून तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता तेही नक्की कळवा. यातला आता एक लाडू मी कट करून दाखवते. किती सुंदर, सॉफ्ट आणि अलवार असा लाडू इथे तयार झाला आहे. चवीला अतिशय सुंदर आणि खूप हेल्दी. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.